सर कशा पद्धतीने या ज्या काही स्पर्धा ज्या असतात त्या होत असतात, बारकाईने आपण निरीक्षण करत असतो, नेमकं कशा कशा पद्धतीने केले जातात सर? यात 6.7 पॉइंट बघितले जातात. पहिलं म्हणजे टाईप, तो मारवाडी घोडा आहे का नाही, का त्या दुसऱ्या कुठल्या ब्रीडचा इन्फ्लुएन्स आहे. त्याच्यानंतर लेग्स अँड मुवमेंट असते, तो घोडा नीट चालतोय का, त्याचे चारही पाय व्यवस्थित आहेत का. नेक आणि बॉडी टॉप लाईन असते, त्याची व्यवस्थित गर्दन आहे का. आणि मारवाडी घोडा कानामुळे, गर्दनमुळे आणि हेडमुळे जास्त ओळखला जातो. ते सर्व गुण त्यात आहेत का, त्याच्या बेसिसवर आम्ही जजिंग करतो. मग पायात काही फॉल्ट्स आहेत का, बाहेर वळालेत का, आत वळालेत का, याचे असे बरेचसे पॉइंट्स असतात. त्याच्यावरनं आम्ही जज करतो घोडे ते. गेल्या किती वर्षापासून सर आपण जजिंग करतायत आणि काय अनुभव आहे नेमके? मी गेले 9 वर्ष जजिंग करतो. अनुभव चांगला असतो. ब्रीड साठी काहीतरी थोडस आपण योगदान करतो असं वाटतं. पण त्याच्यापेक्षाही महत्वाचं, सारंगखेडा फेस्टिवल मध्ये सगळीकडनं घोडे येतात, सगळीकडनं मित्र येतात, भेटीगाठी होतात. आणि ह्या वर्षी जर तुम्ही बघितलं तर मध्य प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, अजून आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, हरियाणा इकडनं घोडे आले. मग सगळीकडचे घोडे एकावी जज करायला जी मजा येते, ऑब्व्हियसली चांगलं वाटतं. सर हिरो हिरोईन यांचं रॅम्प ऑफ होतो, त्याच्यानंतर त्यांची निवड केली जाते. सिनेमामध्ये त्यांना काम मिळत असतं. तसं घोड्याचे नेमकं काय मत होत असतं या सगळ्या स्पर्धेनंतर, आणि त्यांची किमतीत वाढ होते कशी होते? किमतीत वाढ होते. त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे की घोडा सारंगखेडा जिंकल्यानंतर त्याला ब्रीडिंगला जास्त डिमांड राहू शकते. नाही तर सारंगखेडा जिंकला याचा अर्थ चांगला मोठा शो जिंकलाय. असे काही नामांकित 8-10 शो होतात भारतभराचे, त्यात जर घोडा जिंकला तर किंमत तर ऑब्व्हियसली वाढतेच त्याची. पण ब्रीडिंग मध्ये त्याच्या पिल्लांचं महत्व वाढतं की हा शो विनर घोडा आहे, नाही तर घोडी आहे, म्हणून त्याचं महत्व आहे ब्रीडिंग शो रिंग्स. खरं म्हणजे या अश्व बाजाराला, या अश्व महोत्सवाला खूप जुना असा इतिहास आहे. जवळपास ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी असलेला हा चेतक फेस्टिवल किंवा सारंगखेड्याचा अश्व बाजार ओळखला जातो. 2011-12ला आम्ही याचे खरं म्हणजे त्याचं रूपांतरित आम्ही चेतक फेस्टिवल मध्ये केलं. आणि मग तेव्हापासून आम्ही अश्वांच्या, घोड्यांच्या इथं वेगवेगळ्या स्पर्धा, खरं म्हणजे प्रतियोगिता घेत असतो, ज्या राष्ट्रीय स्तरावरच्या असतात. आणि आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेतो इथं मुलांना, आणि महिला एम्पॉवरमेंट साठी सुद्धा आम्ही वेगवेगळ्या स्पर्धांचं इथं फार मोठ्या प्रमाणावर आयोजन करत असतो. कारण फेस्टिवल म्हटलं तर सर्व रंग असले पाहिजे, आणि त्या दृष्टीने चेतक फेस्टिवल, चेतक महोत्सव पुढे वाटचाल करतो आहे. आज आपण बघितलं तर जवळपास 150 अश्व यांची इथं घोड्यांच्या वेगवेगळ्या प्रतियोगितांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. आणि खरं म्हणजे आपण बघितलं की भारतामध्ये एक नावाजलेला अश्व बाजार म्हणून सारंगखेड्याच्या अश्व बाजाराची ओळख निर्माण झालेली आहे. आणि इथं आज आपण बघितलं की साऊथचे जवळपास 500 ते 600 घोडे खरीददार इथं तुम्हाला तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, केरला असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, या राज्याचे तुम्हाला इथं दिसतील. कारण काल इथं पश्चिम बंगालवरनं एक खास घोड्यांवर रिसर्च करणारे डॉक्टर इथं कलकत्त्यावरनं दाखल झालेले आहेत. म्हणजे ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ ते इथं तुम्हाला कमीत कमी 15-17 राज्याचे लोक तुम्हाला इथं आढळून येतील. आणि एक सारंगखेड्यासारख्या लहान गावामध्ये एक छोटस गाव, जिथं चांगले रस्ते नाही, जिथं काही रेल्वे नाही, जिथं काही एअरपोर्ट जवळपास 200 किलोमीटर पर्यंत एअरपोर्ट नाही, आणि अशा एका छोट्याशा गावाला जगाच्या नकाशावर आणणं आणि देशाला एक स्वाभिमानाचा महोत्सव देणं, हे आजपर्यंतची आमची फार मोठी अचिव्हमेंट. सारंगखेड्याच्या या अश्व बाजारामध्ये, सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवल मध्ये प्रामुख्याने मारवाडी प्रजातीचे अश्व असतील, काठेवाडी असतील, सिंधी असतील, त्याच्यामध्ये आपण बघितलं की नुकरा प्रजाती असेल, या अशा प्रकारच्या 4 प्रजातींचे प्रामुख्याने आपल्याला अश्व बघायला मिळतील. सिंधी हा चालायला खूप चांगला असतो. मारवाडी आणि काठेवाडी यांचे खरं म्हणजे फार्म हाऊसेस मध्ये यांचे खरं ते अश्व शौकीन त्याच्यासाठी घेत असतात. आणि ब्रिडिंग साठी सुद्धा आपल्या स्टड फार्मवर ते चांगल्या घोड्यांची, किमती घोड्यांची खरेदी करत असतात. आणि नुकरा अश्व बघितला की तो पांढरा शुभ्र आणि सुंदर असतो. काही आपल्या घरासमोर मांडण्यासाठी, आपल्या शेता, आपल्या फार्म हाऊसवर ठेवण्यासाठी, तर काही वरातींमध्ये सुद्धा, त्याच्या लग्नांमध्ये, वरातींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग करत असतात. आणि ज्यांना जसं पाहिजे त्या पद्धतीचे अश्व इथं 50,000पासून तर 10, 12, 15 करोड पर्यंतचे अश्व तुम्हाला इथं सारंगखेड्याच्या या अश्व बाजारामध्ये बघायला मिळते. घोडा आणि इतिहास
खरं म्हणजे जे सर्व जगामधले सर्व जे युद्ध लढले गेले ते घोड्यावर लढले गेले. आता मिसाईल आहेत, पहिले रणगाडे होते, पहिले सर्व गोष्टी होत्या, पण परंतु पहिले घोडा हत्तीच होते आणि घोडा त्याच्यातलं प्रामुख्याने खरं म्हणजे मुख्य साधन होतं. आणि म्हणून जो राजा शूर होता, ज्या राजाने युद्ध जिंकलं त्याच्यामध्ये त्यांच्या घोड्याचा सहभाग फार महत्वाचा असायचा. म्हणून इतिहास आणि अश्व हा वेगळा राहू शकत नाही. खरं म्हणजे घोड्याची निर्मिती, घोड्याचा जन्म जो झालेला आहे तो खरं म्हणजे समुद्र मंथनामधनं झालेला आहे. आणि समुद्र मंथनामधनं जो घोडा निघाला तो इंद्राला भेट दिला आणि इंद्राने तो जगाला दिला, दुनियाला दिला, असं त्याचं पार्श्वभूमी आहे. आणि म्हणून या अश्वाला, घोड्याला खूप मोठं महत्व मानवी जीवनामध्ये आहे. आज आपण जर बघितलं तर मनुष्य आणि घोडा हा वेगळा होऊ शकत नाही. चेतक महोत्सवाचं आयोजन फार आम्ही करत असतो दरवर्षी, परंतु सरकार 16, 17, 18ला महाराष्ट्र सरकारने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता. त्याच्यानंतर सरकारने त्याच्यामध्ये काही पुढाकार घेतला नाही. आम्ही आमच्या प्रयत्नांनी हा चेतक महोत्सव आम्ही करतो आहोत. आणि जेव्हा सरकारला चांगलं वाटेल तेव्हा सरकार सुद्धा पुढे. खरं म्हणजे हा सारंगखेड्याचा चेतक फेस्टिवल जगातला एक प्रामुख्याने फार मोठा महोत्सव, फार मोठा फेस्टिवल होऊ शकतो. आणि आपण जगाचे पर्यटक, जगाचे नागरिक खरं म्हणजे इथं आपण त्यांना अट्रॅक्ट करू शकतो. परंतु आता सरकार जेव्हा पुढे येईल तेव्हा या सर्व गोष्टी होतील. और अभी मैं अपने दुसाना बलसाना बोलते हैं ना, जैसे महाराष्ट्र में है, वहाँ पे मेरी टर्निंग चालू है। तो ये बच्चे को अपन ने टर्निंग दी, जैसे खड़ा रहने की स्टाइल और चलने की, मस्ती की, वो जैसे अपने शो में करते हैं वो सब इसको कला सिखाई हो। और अभी तक स्टेट फार्म का नाम नहीं रखा हमने, मगर इसको बोलते हैं सुंडाराज लाइन का बच्चा है ये, क्योंकि हमें उधर से पंजाब साइड से लाए थे पहले, तो उन्होंने ये बोला था। और इसका हुलिया देख के अभी 2-3 पंजाबी ये बात बोल के गए कि ये पंजाब से लाया हुआ है क्या। हमको हाँ, वो हमारे को देखो लाइन का पता नहीं, तो वो बोले सुंडेराज लाइन के है बोले ये होगा। तो उसके बारे में चलो उनका, उन्होंने बोला बोले एक बार रिंग में लगा के देखो, नहीं तो हमारे तो ऐसा। आप ट्रेनर हो, बहुत से घोड़े को ट्रेन किया है और बहुत से बाजार में गए। सारंगखेड़े के बाजार में और दूसरे जो बाजार में क्या फर्क, क्या लगता है देखो आपको? ये सारंगखेड़ा है, जैसे अभी इससे बड़े भी जैसे पुष्कर का भी रहता है, सब रहते हैं, मगर जो सारंगखेड़ा में व्यवस्था है वो एकदम अच्छी है और पूरी जवाबदारी से काम होता है। यहाँ मुन्ना दादा के अंडर में चलता है। जैसे अभी रात को हो गए 10 बज गए, 11 बज गए, उसके बाद में बाहर का आदमी अंदर नहीं रहने देते। घोड़े वाले भाई है, बिंदास होते हैं, कहीं भी मोबाइल रखो कुछ प्रॉब्लम नहीं आती। नहीं तो जब मेलों के अंदर मोबाइल चोरी हो जाते हैं, किसके कपड़े चोरी हो जाते हैं, कुछ हो जाते हैं, मगर इधर नहीं होता। सारंगखेड़े का जो चेतक फेस्टिवल, इसमें कौन से घोड़े जो है वो विशेष रूप से आते हैं, क्या बताओगे आप? देखो इसमें ऐसा है, जो नस्ल के अच्छे घोड़े वो तो आप देख रहे हो रिंग में उतरते हुए, नुकरे कैटेगरी के और मारवाड़ी के कैटेगरी के और काठेवाड़ के। बाकी जैसे बाहर के बहुत दूर से आने लेके भी आते हैं, और बहुत दूर तक ही इस मेला प्रसिद्ध है, क्योंकि कर्नाटक के लोग यहाँ आके घोड़ा खरीदते हैं। खास बात ये है। कौन सी जात के घोड़े आते हैं यहाँ पर? इसमें देखो सभी प्रकार के आते हैं, मारवाड़ी, काठेवाड़ी, सिंधी, पंजाब, और जैसे बाकी मिले जुले, यानी बाकी करीब करीब नस्लें इसमें आती है। आप ट्रेनर हो, किस तरह से घोड़े को ट्रेन देते हो और कितने दिन में ट्रेन होता है, क्या लगता है? देखो मेरा आज तक का 20 साल का रिकॉर्ड है महाराष्ट्र के अंदर घोड़े सिखाते हुए, और 15 दिन की मेरी टर्निंग रहती है। 15 दिन में जैसा मालिक बोला वैसा सिखा सकता हूँ, 5 काम, 4 काम, 6 काम, जितना बोला वैसा मैं सिखा सकता हूँ। और सारंगखेड़े के जो चेतक फेस्टिवल में जो पर्दा वगैरह कंपटीशन होता है, उसमें अगर घोड़ा विन हुआ तो उसकी कीमत बढ़ती है या किस तरह से बढ़ती नहीं, है? कीमत बढ़ जाती है। जैसे मान लो कोई XYZ घोड़ा हो, पर्दाकारी या नाच काम के पर्दा में वो नंबर मार दिया, घोड़ा हो या मादी हो, उसकी रेट बढ़ जाती है। और सुंदरता में नंबर मार दिया, उसकी भी रेट बढ़ती है, क्योंकि वो तो सबके सामने आते हैं ना, चुन के आता है वो, तो वो हिसाब से रेट भी बढ़ती है। और उसका ऐसा नाम भी होता है, मालिक का भी नाम हो जाता है, घोड़े का भी नाम होता है कि यहाँ पे इनाम जीता हुआ है ऐसा। अश्वांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेड्यातील यात्रेला गेल्या हजारो वर्षाची परंपरा लाभलेली आहे। 400 वर्षापेक्षा अधिकची ही यात्रा आहे आणि या यात्रेला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज, त्याचसोबत महाराणा प्रताप यांच्या अश्वांचा देखील इतिहास जो आहे तो लाभलेला आहे। त्यामुळे या यात्रेला एक वेगळं आणि विशिष्ट महत्व जे आहे ते स्थापन होत असतं।
यावर्षी देखील 50,000 पासून तर 15 कोटीपर्यंतचे अश्व जे आहे ते दाखल झालेले सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलमध्ये उमदे जातीचे आणि विविध घोडे जे आहेत ते दाखल होत असतात. त्यामुळे या सारंगखेड्याच्या यात्रेत देखील वेगळ्या स्पर्धा ज्या आहेत त्या हॉर्स स्पर्धा ज्या आहेत त्या घेतल्या जात असतात. यात विशेषतः म्हणजे डान्स कॉम्पिटिशन असेल, सौंदर्य स्पर्धा असेल, गॅलप असेल, रेस असेल, अशा ज्या स्पर्धा ज्या आहेत त्या होत असतात. त्यामुळे आपल्याला जर या स्पर्धा किंवा हा इतिहासकालीन असलेला सारंगखेड्याचा अश्वमेळा जर पाहायचा असेल तर एकदा सारंगखेड्याच्या यात्रेला नक्कीच भेट द्यावा लागेल. जितेंद्र वैसाने, TV9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.